कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बाई बोल की, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे? मॅडम मी कुणाच्याच सांगण्यावरून काही नाही केलंय। मग काय तुझी नाटक कंपनी आहे होय? हा सांग, किती नाटकं केलीस तू? नाही मॅडम, मी खरंच काही नाही केलंय। तुझी नोकरी जाऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ह्याच्या मागं कोण आहे हे सांग आम्हाला। त्याचा हेतू काय आहे? तर का केलं हे समजा आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे। शेवटचं विचारतोय तुला, हे समजा तुला कुणी करायला सांगितलं? आई साहेब, मी सांगितलं त्यांना हे करा, 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 मी सांगितलं त्यांना। काय म्हणलात अधिपती? हा हो, या मोहिते मॅडमना जोगतिनीचं सोंग घ्यायला, जोगतिनीचं सोंग घ्यायला, मी सांगितलं सोंग घ्यायला, मी सांगितलं। खरंच तुम्ही सांगितलं? होय। हे बघा, दुसरं कोणीतरी केलं असेल आणि तुम्ही स्वतःच्या अंगावर घेत असाल तर तसं काही करू नका। नाही नाही, असं कशाला करेल? तुमची शिकवण आहे, चूक केली तर ती मान्य करायची, तेच करतो। अधिपती तुम्ही शांत बसा जरा, आम्ही बोलतोय ना। पण अधिपती तुम्ही असं का केलं? कारण काय? तुमच्यासाठी केलं। आमच्यासाठी? अहो, तुम्ही आता एवढी वर्ष उपचार करायला याच्या 4 वाजता सूर्यवंशीवर, काय गुण येणं झालाय त्यासनी, आणि त्याचा त्रास जास्ती तुम्हाला होतोय आई साहेब। तुमच्या डोसक्याला त्रास होऊ नये म्हणताना मी हे केलं। म्हणताना मला वाटलं दुसऱ्या एका डॉक्टरचं मत घेऊया। आता काय एवढी वर्ष बेडवर पडूनच आहे, म्हणलं तर गोळ्या औषधं सारख्या रेग्युलर चालूच आहेत तरी बी काही फरक पडेना वाटतं त्यासनी, म्हणताना म्हणलं। आणि मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाच की, मी नाही का तुमच्याकडनं ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरचा नंबर घेतला होता, तुम्ही दिला बी होता। तर लईच हे विषय वाढायला लागलाय म्हणताना मी पर्सनली लक्ष घालायला लागलोय, म्हणलं बंदोबस्त करून टाकावं एकदाच। काय माझं बोलणं झालं त्याच्या संग, पण म्हणलं आता दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचं तर तुम्ही ऐकणार नाही असं वाटलं मला, म्हणताना मी तुम्हाला सांगितलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।